तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती त्या योगेशला विचारत असतो की जर तू तुझं काम नीट केलं होतं तर त्या फळ्या का हालत होत्या. आणि त्यावर तो योगेश रडतच सांगतो कारण ते स्टेज पडावं यासाठीच मला त्या फळ्या हलवायला सांगितल्या होत्या. आणि ते ऐकून अधिपती आणि रमेशला तर मोठा धक्काच बसतो. ते दोघेजण विचारतात की असं का केलं तू. आणि त्यावर तो योगेश रडतच म्हणत असतो की सरकार हे सगळं मी स्वतःच्या मनाने नाही केलं, मला कोणीतरी करायला सांगितलं होतं. आणि ते ऐकून अधिपती तर खूपच चिडतो आणि त्या योगेशला त्या माणसाचं नाव विचारू लागतो. मात्र योगेश अधिपतीचे पाय पकडत म्हणतो की सरकार मला माफ करा, मी त्या माणसाचं नाव तुम्हाला नाही सांगू शकत, नाहीतर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. खरं तर मी आधी हे काम करायला नकारच दिला, त्या माणसाने मला धमकी दिली आणि नाईलाजाने मला हे सगळं करावं लागलं. आणि मग त्या योगेशची बायकोसुद्धा अधिपतीचे पाय पकडते आणि योगेशला माफ करण्याची विनंती करते. तर अधिपती त्या दोघांना सांगतो की तुम्ही माझे पाय पकडू नका, शांतपणे एके ठिकाणी बसा. त्यामुळे ते दोघेजण रडतच खाली बसतात. तर अधिपती त्या योगेशला म्हणत असतो की जर तू मला आता त्या माणसाचं नाव सांगितलं नाही ना तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल, एवढं लक्षात ठेव. आणि मग त्याची बायकोसुद्धा त्याला म्हणू लागते की तुम्ही त्या माणसाचं नाव सांगून टाका, सरकार असताना तुम्हाला काही होणार नाही. आणि मग तो योगेश रडतच म्हणतो की सरकार मला त्या फॅक्टरीमधल्या रमेशने हे सगळं करायला सांगितलं होतं. काही लोक त्याला मुकादमसुद्धा म्हणतात. आणि ते ऐकून अधिपतीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो चिडूनच रव्याला म्हणतो की आपण मागच्या वेळी त्या रमेशला सोडून खूप मोठी चूक केली, पण आता त्याला मी इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आणि मग त्यानंतर तो योगेशला घेऊन रमेशकडे जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात त्याला अक्षराचा कॉल येतो. अक्षरा विचारत असते की अधिपती काय झालं, तुम्ही त्या स्टेजवाल्यापर्यंत पोहोचलात का. आणि मग अधिपती तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो. दुसरीकडे चंची धावतच त्या रमेशच्या घरापर्यंत जाते. तो रमेश बाहेरच असतो तर चंची त्याला धमकी देत म्हणते की नवरात्रीमध्ये ते स्टेज पाडण्याची आयडिया तुझी होती, हे लक्षात ठेव. जर तू माझं नाव घेतलंत ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि ते ऐकून रमेश म्हणतो की मी तर माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही, तुम्हाला का घाबरू. मात्र चंची म्हणत असते की गणपतीच्या वेळी त्या मंडपाला आग लावायला जशी मी तुला सांगितली होती ना तशीच आग मी तुझ्या घराला लावू शकते, एवढं लक्षात ठेव. आणि जर तू माझं नाव घेतलं ना तर मग तुझं काही खरं नाही. आणि मग ती पळतच तेथून निघून जाते. तर त्या रमेशला प्रश्न पडतो की ही अचानक इथे का आली आणि मला धमकी देऊन का गेली. मात्र तो जास्त विचार न करता पुढे जाण्यासाठी निघतो. आणि तितक्यात अधिपतीची गाडी त्या ठिकाणी येते. तर रमेश खूप घाबरतो आणि मोठ्याने ओरडतो की दिसतं की नाही तुला, कशी गाडी चालवतोयस तू. पण जेव्हा अधिपती गाडीतून खाली उतरतो तेव्हा त्याला बघून रमेश घाबरतो. पण त्याला काही कळणार त्याआधीच अधिपती त्याला मारायला सुरुवात करतो. तो त्या रमेशला खूप मारत असतो आणि ते सगळं काही बघून रव्यासुद्धा घाबरतो. मात्र अधिपती काही त्या रमेशला सोडत नाही. आणि मग शेवटी तो रमेश रडतच विचारत असतो की सरकार काय झालं मला सांगा तरी, तुम्ही मला असं का मारताय, मी काही चूक केली. तर अधिपती म्हणत असतो की आता तू आम्हालाच विचारतोय का की तू काय चूक केली ते. तर तो रमेश हात जोडून म्हणत असतो की सरकार माझ्याकडून फक्त एकच चूक झाली होती आणि त्यानंतर मी स्वतःसारखा सरळ झालोय. मी खाली मान घालून फॅक्टरीमध्ये येतो आणि खाली मान घालूनच माझ्या घरी जातो. मी खरंच काही केलं नाही, आईची शपथ घेऊन सांगतो. आणि ते ऐकून तर अधिपती त्याला अजूनच मारतो. आणि मग रव्या त्याला म्हणतो की नवरात्रीमध्ये स्टेज पाडण्यासाठी तूच सुपारी दिली होती हे कळले आम्हाला. त्यामुळे तो रमेश खूप घाबरतो. तर दुसरीकडे ते दुर्गी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तिला सतत चंचीचं बोलणं आठवत असतं. आणि तितक्यात चंचीच त्या ठिकाणी येते. ती पूर्ण घामाने भिजलेली असते, खूप घाबरलेली असते. दुर्गी तिला काय झाले ते विचारते. तर चंचीला नीट बोलतासुद्धा येत नसतं. ती म्हणत असते की तो अधिपती योगेशपर्यंत पोहोचला आणि आता तो रमेशपर्यंतही पोहोचेल, आपलं काही खरं नाही, तो आपल्याला जेलमध्ये टाकेल. आणि चंचीची ती अवस्था बघून दुर्गीसुद्धा घाबरते. ती चंचीला जवळ घेत म्हणत असते की घाबरू नको, असं काही होणार नाही, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. तर दुसरीकडे अधिपती त्या रमेशला पुन्हा मारू लागतो. मात्र तो रमेश त्याचा गुन्हा काही कबूल करतच नाही. तो म्हणत असतो की सरकार हे काय बोलताय तुम्ही, मी कशाला ते स्टेज पाडेल, तुम्ही उगाच माझ्यावर कोणतेही चुकीचे आरोप लावू नका. आणि ते ऐकून अधिपती अजूनच चिडतो. मात्र तो रमेश काही त्याची चूक मान्य करायला तयारच नसतो.
आणि त्यामुळे मग अधिपती त्याला अजून मारतो. तो रमेश अक्षरशः अधिपतीचे पाय पकडतो, पण त्याचा गुन्हा काही कबूल करत नाही. अधिपती त्याला पुन्हा पुन्हा सांगत असतो की मी तुला शेवटची संधी देत आहे, तुझा गुन्हा स्वतःहून कबूल कर. मात्र तरीसुद्धा तो नाहीच म्हणतो. आणि मग त्यावेळी रव्या त्या योगेशला अधिपती आणि रमेशच्या समोर घेऊन येतो. आणि जेव्हा रमेश योगेशला बघतो तेव्हा तो खूप घाबरतो आणि अधिपतीचे पाय पकडत म्हणतो की सरकार मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, मी पुन्हा असं नाही करणार. पण अधिपती म्हणत असतो की मी तुला याआधी बोलण्याची संधी दिली होती, मात्र तू काही बोलला नाही. आता मी तुला पोलिसांच्याच ताब्यात देणार, त्याशिवाय तू सरळ होणार नाही. याआधी मी तुला सोडून खूप मोठी चूक केली, पण आता तुझ्यावर अशी कलम लावतो ना की तुला आयुष्यभर खडी फोडावी लागेल. मात्र तो रमेश अधिपतीचे पाय पकडत म्हणत असतो की सरकार निदान माझ्या आईचा तरी विचार करा, मी जर जेलमध्ये गेलो तर ती बिचारी एकटी पडेल. तर अधिपती त्याच्या कानाखाली मारत म्हणतो की हा सगळा विचार ना तू हे सगळं करण्याच्या आधी करायला हवा होता. आणि आईची शपथ घेताना तुला लाज वाटत नाही का रे? जर तुला त्या आईची खरंच काळजी असती ना तर तू असं काहीतरी केलंच नसतं. अरे तुझ्याच आईबापाच्या वयाची माणसं त्या स्टेजवर होती ना, जर त्यांना काही झालं असतं तर मग काय केलं असतं? आणि त्यावेळी मग तो रमेश रडतच म्हणतो की सरकार हे सगळं मी स्वतःच्या मनाने नाही केलं, मला कोणीतरी करायला सांगितलं होतं. आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो विचारतो की कोणी करायला सांगितलं होतं तुला हे सगळं? आणि त्यावेळी रमेशला मात्र चंचीची धमकी आठवते आणि तो हात जोडत म्हणतो की सरकार मला माफ करा, पण मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकतो की ती तुमच्याच घरातली व्यक्ती आहे. आणि ते ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. तो म्हणतो की आमच्या घरातून तुला असं कोणी करायला सांगितलं, मला नाव सांग. पण रमेश काही सांगत नाही. आणि मग अधिपती त्याला गाडीत बसवतो आणि घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे चंची रडतच दुर्गेच्या मांडीवर झोपलेली असते आणि म्हणत असते की मम्मी तुला तर माहिती आहे ना, मला लहानपणापासूनच राणीसारखं राहायचं होतं आणि म्हणूनच मला त्या अधिपतीसोबत लग्न करायचं होतं. पण त्या अधिपतीने त्या मास्तरडीसोबत लग्न केलं. पण त्यानंतर तू आणि मावशीने मला काय सांगितलं की आपण त्यांचं लग्न मोडू आणि तुमचं लग्न लावून देऊ. पण तसं तर काहीच घडलं नाही. उलट मावशीने माझा सगळ्यांसमोर अपमान केला आणि मला या घरातून हाकलून दिलं. माझं स्वप्न पुन्हा एकदा तुटलं. आणि आता जर त्या अधिपतीने मला जेलमध्ये टाकलं ना तर मग माझं काही खरं नाही. आणि त्यावेळी दुर्गी तिला जवळ घेत म्हणते की बाळा तू घाबरू नको, मी तुला काही होऊ देणार नाही. आणि तो रमेश ना आपलं नाव नाही घेणार, मला माहिती आहे. आपण त्याला सांगू की काही झालं तरी आमचं नाव घ्यायचं नाही. तर चंची म्हणत असते की मी त्याला तशी धमकी देऊन आली आहे, पण माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. दुसरीकडे अक्षरा अधिपतीचा विचार करत असते. तितक्यात मग चारुहास सर ठिकाणी येतात आणि तिला काय झाले ते विचारतात. आणि मग ती चारुहास सरांना, भुवनेश्वरीला आणि आजींना स्टेज पडण्याच्या मागे रमेश होता हे सांगते. आणि त्यामुळे ते सगळेच जण खूप चिडतात. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अधिपती त्या रमेशला आणि योगेशला घेऊन त्या ठिकाणी येतो. तो रमेशला खाली ढकलून देतो आणि पुन्हा एकदा त्याला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात करतो. आणि म्हणत असतो की आता तू आलाय घरात, आता सांग की आमच्या घरातल्या कोणत्या व्यक्तीने तुला हे सगळं करायला सांगितलं होतं. पण रमेश तरीही तोंड उघडत नाही. तो हात जोडून म्हणत असतो की सरकार मी ते नाव नाही सांगू शकत, नाहीतर माझ्या आणि माझ्या आईच्या जीवाला धोका आहे. तर अधिपती म्हणत असतो की तसाही तुझ्या जीवाला धोका आहेच, पण आता जर तू तोंड उघडलं नाही ना तर मग मी तुझी अशी अवस्था करेल ज्याचा तू विचारही केला नव्हता. आणि मग तो रमेशला पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचं नाव विचारतो, पण तो रमेश काही तोंड उघडत नाही. आणि त्याच वेळी मग अधिपती घरातील सगळ्यांना म्हणजेच दुर्गी आणि चंचीलासुद्धा खाली बोलावून घेतो. त्यामुळे त्या दोघीजणी खूप घाबरतात आणि कशाबशा घाबरतच खाली येतात. आणि जेव्हा त्या योगेशला बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, आता रमेश दुर्गीचं आणि चंचीचं नाव अधिपतीला सांगणार की नाही हे बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.